महाराष्ट्र राज्यामध्ये मे एंड पासून मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी ही आपल्या सगळ्या राज्यामध्ये झाली आणि त्याचा फटका साधारणतः 33 जिल्ह्यांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे। सर्वात जास्त जर विचार करायचा असला तर संपूर्ण मे महिन्यापासून तर सर्वात जास्त त्याचा फटका हा नांदेड जिल्ह्यातील माझ्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालं। नांदेड, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, जालना आणि यवतमाळ, धाराशिव, नाशिक या अशा 33 जिल्ह्यांना खूप मोठा फटका बसला। साधारणतः आजच्या प्राथमिक अंदाजानुसार 1.25 ते 1.5 कोटी एकर क्षेत्र ह्या शेतकऱ्यांचं माझ्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पिकांचं नुकसान झालेलं आहे, फळबागाचं नुकसान झालेलं आहे, जमीन वाहून गेलेली आहे, त्यामध्ये घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात घराची पडझड झालेली आहे। त्यामध्ये निश्चित प्रकारे अतिवृष्टीमुळे इलेक्ट्रिक आपण म्हणतो आमच्या मोटर, ट्रान्सफॉर्मर हे सगळे वाहून गेलेले आहेत। त्यामुळे हा आकडा खूप मोठा आहे। या राज्यातील आमचे महसूलचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामविकासचे सगळेच अधिकारी हे सर्वजण ज्या शेतीचं नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। साधारणतः जे आपण 1.5 कोटी एकर क्षेत्र जर धरलं, 1.5 कोटी एकरामध्ये जर विषय आपण ही धरला तर 1.5 कोटीमध्ये अंदाजे साधारणतः 1 कोटीपेक्षा जास्त क्षेत्र, 1 कोटी लाख एकर हे क्षेत्र हे सप्टेंबर महिन्यामध्ये याचं नुकसान हे झालेलं आहे। आणि हे पंचनाम्याचं काम पूर्ण जे झालेलं आहे, जिथं काम झालेलं आहे तिथं आपण शासनाने त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात दिलेली आहे। काही ठिकाणी अपुरे साधारणतः 2250 कोटी रुपयाची मदत आजपर्यंत आपण दिलेली आहे। आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान हे जास्त आहे, ते नुकसान भरपाई पिकाचे ते पण पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। पंचनामे झाल्यानंतर 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या आत किंवा दीपावलीच्या पूर्वी या अतिवृष्टीमुळे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्वांना मदत निश्चित प्रकारे दिली जाईल। तात्पुरती आपण कलेक्टर लेव्हलला 10,000 रुपये आपण त्यांना सानुग्रह अनुदान देतोय। आपण जनावरांना त्यांना एक चारा तोही उपलब्ध करून दिलेला आहे। आपण 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 3 किलो आपलं डाळ हे पण उपलब्ध करून दिलेलं आहे। तर निश्चित प्रकारे मला आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगायचंय की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे। या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागेल आणि निश्चित प्रकारे हा शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी शासनाच्या वतीनं प्रयत्न चालू आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही सर्वच मंडळी या बाबतीमध्ये प्रयत्न जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला कशी मदत होईल यासाठी प्रयत्नही करतायत। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन या शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपल्या या भागाची शेतीची, राज्याची परिस्थितीची कल्पना या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री या दोघांना त्यांनी दिलेले। निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीच्या माध्यमातून त्यांना हे कळवल्यानंतर ते पण दिल्ली आपल्याला केंद्र पण एक चांगल्या प्रकारची भरपाई माझ्या जो अडचणीत सापडलेला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाईल। कर्जमाफी हा महत्त्वाचा मुद्दा होता जो चर्चेला गेला, शेतकऱ्यांना अपेक्षित आहे, तो कधीपर्यंत अपेक्षित आहे? असं कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही। सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। मी तुम्हाला सांगतो आजचा जो विषय आज हा आपल्याला अतिवृष्टीचा विषय
आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्याला पहिल्यांदा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला कशी मदत करून त्याला कुठला निर्णय घेणं शेतकऱ्याच्या दृष्टीने हिताचं आहे आणि शेतकरी पुन्हा कसा उभा राहील हा आपला पहिला प्रश्न असल्यामुळं निश्चित प्रकारे पहिल्यांदा आपण शेतकऱ्याला ही आजची मदत जास्तीत जास्त कशी होईल हा प्रयत्न चाललेला आहे. आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जो प्रश्न विचारला या बाबतीमध्ये निश्चित येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय घेतील. सध्याच्या निकषानुसार मिळणारी मदत आहे ती अपुरी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर जे निकष आहेत त्यात काही सुधारणा होणार आहे? 100% शेतकऱ्यांचं काही चुकीचं नाहीये. आजची मिळणारी मदत ही अपुरीच आहे. परंतु मी तुम्हाला मागाही सांगितल्याप्रमाणे मदत जरी अपुरी असली तर शेवटी आता आपल्याला काहीतरी मदत जी आपल्याला मदत परत नंतर केंद्र सरकारची मिळेल किंवा मदत अपुरी म्हणून आपण त्यासाठी थांबायचं नाही. राज्य सरकारनं त्याचं आपलं काम सुरू केलेलं आहे. परंतु निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये केंद्राकडे किंवा आपण सुद्धा त्यात काय जे निकष आहे त्या निकषामध्ये बदल करून आजच्या ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली जाईल. कॅबिनेटमध्ये या बाबतीमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही मंत्रिमंडळामध्ये कारण का तुम्हाला सर्वांना माहिती गेली 8-10 दिवस या राज्यातले सगळेच मंत्री हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरतायत. ते बांधावर जात आहेत. शेतकऱ्यांचं दुःख शेतकऱ्यांचं व्यथा शेतकऱ्यांचं नुकसान याची पाहणी आमच्या सर्वच या मंत्रिमंडळातल्या आमच्या सगळ्या सहकार्याने केलेली आहे आणि प्रत्येकाने त्या भागातला रिपोर्ट त्या भागातली सगळी वस्तुस्थिती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातलेले. त्यामुळे त्या सर्वांचं एकच मत आहे की निश्चित प्रकारे हा काळ शेतकऱ्यांच्या संकटाचा आहे अडचणीचा आहे आणि अडचणीच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ही आमची मंत्र्यांची भूमिका तेच मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तीच भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे जास्तीत जास्त मदत ही राज्य सरकारच्या वतीने माझ्या शेतकरी बांधवांना केली जाईल. अनेक शेतमजूर सुद्धा अवलंबून आहे त्या शेतमजुरांसाठी आपण काय मदत करतोय का आणि त्यांच्याकडे जमिनी सरकारी आहे असताना सातबारा नाहीये त्यांना कसं आपण निकष नाही या बाबतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला आज आपण आपला विषय तो हा शेतकऱ्यांचा विषय आहे. पण पहिल्यांदा शेतकरी आणि शेतकऱ्यांना जर आपण मदत केली शेतकऱ्यांना जर आपण सहकार्य केलं तर आपोआप काय गोष्टी होतील आणि या बाबतीत आता नवीन काय जसे प्रश्न निर्माण होतील प्रश्न आमच्यासमोर येतील त्या बाबतीमध्ये शेवटी हे राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार आहे. शेवटी शेतकऱ्याचं हित साधणारं सरकार असल्यामुळे निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांसाठी योग्य ती आणि जास्तीत जास्त मदत केली जाईल. तुम्ही आता 8 दिवस दौरे केले सगळ्या मंत्र्यांनी केले मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केले मग इतकं सगळं विदारक चित्र मराठवाड्यामध्ये असताना सुद्धा तुम्ही आता पहिल्या टप्प्यामध्ये सरसकट मदत करण्याऐवजी तुम्ही पंचनाम्यांची वाट का पाहताय? नाही पंचनामे आपण देतो ना कलेक्टर लेव्हलला आपण सूचना दिलेल्या आहेत. कलेक्टर लेव्हलला आपण तिथं तांदूळ गहू आपलं परत तुम्हाला सांग तूर डाळ वगैरेचं वाटप सुरू केलेलं आहे. काही ठिकाणी आपण अनुदान आपण त्यामध्ये 10,000 5,000 रुपये ते पण आपण ताबडतोब देतोय. आपण केंद्र सरकारची वाट पाहत नाही उलट आपण केंद्र सरकार वाट न पाहता राज्य सरकारने मदत सुरू केलेली आहे. त्यामुळे आपण ते वाट पाहत नाही उलट आपल्याला आपलं एकच आपण वाट ह्याची पाहतोय की आजचे जे नियम आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला सरकार शेतकऱ्याला जादाची मदत करायची आहे. त्यामुळे आपण ती वाट पाहतोय आणि जादाची मदत तुम्हाला मी आज सांगतो की जी आता लवकरात लवकर केंद्राची आपल्याला आपण मदत मिळेल आणि जास्तीत जास्त आज आपण म्हणतोय की एवढं आपल्याला जे लिमिट आहे त्या लिमिटपेक्षा जादा मदत माझ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल. तुम्ही जो 2023चा GR आहे ज्याच्यामध्ये 3 हेक्टर ते 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये केलं होतं जिरायत शेती बागायची शेती फळबागांसाठी तर ते तुम्ही पुन्हा 100% ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की केंद्र सरकारचं आपल्याला ज्यावेळेस आता आपल्या देशाचे पंतप्रधान आणि आपले गृहमंत्री हे पण शेतकऱ्यांचं हित साधणारे दोन्ही पण असल्यामुळे निश्चित प्रकारे केंद्र सरकारच्या आपण ते अपेक्षा शेवटी आपल्याला काही गोष्टीमध्ये त्यांच्याकडून आपल्याला मदत ही मिळणारच आहे. तर ती मदत आपल्याला मिळाल्यानंतर जे आपण निकष किंवा ज्या आपण जे आपल्या अटीत त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ते सोडून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत केली जाईल. केवायसीचे वगैरे 8 सगळी शिथिल केलेली ती 8 शिथिल केलेली शेतकरी कुठल्याही मदतीपासून वंचित राहणार नाही ही काळजी राज्य सरकार घेते. निकष म्हणजे आता पाऊस बऱ्यापैकी आता एकंदर पाहिल्यानंतर पाऊस थोडा थांबलेला आहे. जे आता पंचनाम्याचं काम जे जोरात चालतं थोडं कमी जास्त थोडं त्याचं प्रमाण स्लो होतं
आता जास्तीत जास्त आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही कर्मचारी सूचना दिल्यात की ताबडतोब येणाऱ्या 10 दिवसामध्ये सगळे पंचनामे कसे पूर्ण होतील आणि त्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये किंवा दीपावलीच्या पूर्वी शेतकऱ्याला कशी मदत होईल ही काळजी आम्ही घेतोय. दोन शब्दांचा वापर करतायत. ते एक म्हणतायत की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा. जर शासनाने येत्या काही दिवसात या जर 2 गोष्टी जाहीर केल्या नाही तर आम्ही राज्यात मोठं आंदोलन उभारू असा इशारा दिला. आता कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तर मी मागाशी उत्तर दिलं, पण आपण ओला दुष्काळाचा आपण विषय घेतला. या माध्यमातून मी राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना एक सूचित करतो की आज मंत्रिमंडळामध्ये या विषयावरती चर्चा झाली आणि या विषयावर चर्चा झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण दुष्काळ जाहीर करतो आणि दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या दुष्काळाला आपण काय म्हणतो, ज्या सवलती दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या सगळ्या सामान्य नागरिक शेतकऱ्याला दुष्काळ असतात, दुष्काळच्या धर्तीवरती ज्या काय सवलती माझ्या शेतकरी बांधवांना दुष्काळी धर्तीवरती सर्व सवलती येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवाला दुष्काळ या धर्तीवरती या बाबतीमध्ये देण्यात येतील. यावेळेस अनेक भागांमध्ये पूर झाला, त्यामुळे काय झालंय सगळ्या शेतीच्या विशेषतः ऊस आणि याच्यामध्ये इकडे पाणी आहे. आता मेन आता गाळपाची पण बैठक जी झाली त्यामुळे कारखान्यांना यावेळेस ऊसाचं शॉर्टेज होणार आहे. ग्रामीणावर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे आणि शुगर जे प्रोडक्शन होणार आहे त्यावर इम्पॅक्ट काय होणार नाही 100% शेवटी एवढा पाऊस जास्त म्हणल्यानंतर तो फरक पडणारच आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपण 1 नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. आपण किती जरी म्हटलं तर शेतामध्ये ऊसामध्ये अजून पाणी आहे. पाणी असल्यानंतर लगेच ऊस तोडल्यानंतर त्याला रिकव्हरी पण लगेच येणार नाही. त्यामध्ये कारखान्याबरोबर शेतकऱ्याचा पण तो तोटा आहे. तर निश्चित प्रकारे 1 नोव्हेंबर नंतर सगळे साखर कारखाने चालू करण्याचा निर्णय हा आजच राज्य शासनाने घेतलेला आहे. तुम्ही असं म्हणताय की मदत ज्यावेळी देणार आहे तर ॲग्रीस्टॅकमध्ये ज्या शेतकऱ्यांची नोंदणी आहे त्या शेतकऱ्यांना देणं तुम्हाला सुलभ होईल, त्यांची केवायसी ऑलरेडी पूर्ण झाली. पण ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली म्हणजे आपल्या राज्यामध्ये 1,17,00,000 शेतकरी साधारणतः ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी झाली. त्या खातेदारांची संख्या 1,72,00,000. तर मग उरलेले जे शेतकरी आहेत ज्यांची नोंदणी झालेली नाही तर त्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करणार आहे, कशी करणार आहे आणि त्याच्या संदर्भात काय आपल्याला मला वाटतं 2 ह्याच्यामध्ये नमो शेतकरी ह्याच्यामध्ये सुद्धा काय आपले शेतकरी किंवा हे दोन्ही ह्याच्यामध्ये ॲग्रीस्टॅक दोन्ही शेतकरी. मी तुम्हाला एवढंच सांगतो की या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. 2019ला ओल्या दुष्काळाची स्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. आता हा पाऊस जो आहे ही पर्जन्य जे आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने होऊन पण अजून आपण कसली वाट पाहतो की ओला दुष्काळ आपण ओला दुष्काळ जाहीर करण्यापेक्षा मी तुम्हाला ते सांगतो ना, आपण जे दुष्काळ जाहीर करतो दुष्काळाच्या धर्तीवरती आता ओला दुष्काळ काय आणि दुष्काळ काय, आता आपण त्याला काय म्हणतो टंचाई म्हणतो. आता दुष्काळ शब्द आपण काढून आता टंचाई परिस्थिती. त्यामुळे आता टंचाई दुष्काळ जाहीर केल्यानंतर आपण ज्या सवलती शेतकऱ्यांना देतो त्याच धर्तीवरती आज गाडीवर ओला आहे आणि आपल्याला कधी सुका असतो दुष्काळ. सुक्या दुष्काळाच्या वेळेस आपण ज्या सवलती माझ्या शेतकरी बांधवाला देतो तसंच आज ओला म्हणजे ह्याच्यावरतीच दुष्काळ ह्याच्या खाली आपण ओला म्हणण्यापेक्षा दुष्काळाच्या ह्याच्याखाली ज्या आपण सवलती शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे त्या बाबतीत त्या सवलती शेतकऱ्याला आम्ही देणार आहोत. आज नाही धोरणात एक मिनिट आपल्या जास्त असं आपल्याला ओला दुष्काळ मला वाटतं ओला दुष्काळ कधी जाहीर केला होता का मला असं आठवत नाही. मला एक समजत नाही ओला दुष्काळ काय किंवा दुष्काळ काय. ओला दुष्काळ पडला तर आपण त्या सवलत देणार. कर्जाची वसुली असेल ते थांबवतो. परत मला वाटतं अजून शैक्षणिक फी हे सगळ्याच गोष्टी ज्या दुष्काळाच्या धर्तीवर दुष्काळाच्या संज्ञेखाली ज्या ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी आज राज्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. दुष्काळाच्या धर्तीवरती सगळ्या त्याप्रमाणे त्या ह्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी आजपासून लागू होतील. मामा आपला एक प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही हे सगळं द्याल पण केंद्र सरकारच्या संज्ञेमध्ये दुष्काळ नसल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित असलेली मदत मिळू शकत नाही. आपण हा निर्णय का घेत नाही तर केंद्र सरकारकडून घेतली की अतिरिक्त मदत जर आपल्याला जर मिळालं तर काही प्रॉब्लेम आहे का. सरकार का निर्णय नाही म्हणूनच मी तुम्हाला म्हणलं की ओला दुष्काळ हे मला वाटतं कधी या राज्याने कधीच मला वाटतं घेतलेलं नाही. दुष्काळ या नावाखाली जर आपण ह्या गोष्टी जर घेतल्या
दुष्काळ नावाखाली जर आपण जरी माझं म्हणणं आहे, कुठल्या योजना किंवा कुठलं काय जाहीर केल्यानंतर ज्या ह्याच्यामधनं माझ्या शेतकऱ्याचं हित साधल, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जे तिथे अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत होईल तो आपण निर्णय घेतोय. शेवटी दुष्काळ काय आणि ओला दुष्काळ म्हटलं काय आणि दुष्काळ काय, दुष्काळ जरी झाला तर ते ओला दुष्काळाच्या संज्ञेखालीच ती शेतकऱ्याला मदत केली जाईल. एक शेवटचा पीक विम्याचे यावर्षी 3 ट्रिगर बदलले आहेत. आता पीक कापणी प्रयोगावर पीक विमा मिळणार. यावर्षी सारखी परिस्थिती कधीच नव्हती तेव्हापासून पीक विमामध्ये तर अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याचे ट्रिगर बदलले आहेत. पीक विमा कंपन्यांना याचा फायदा होईल का? दुसरी गोष्ट अशी आहे की जर पीक कापणी प्रयोगावर जर तुम्ही उंबरठा उत्पादन निकष धरून जर भरपाई देणार आहात तर त्याचे नेमके उंबरठा उत्पादन ग्राह्य धरणार का? कारण आता पीकच उपलब्ध नाही तर ते पीक कापणी प्रयोग कसा होईल? या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुमचं म्हणणं बरोबर आहे. या बाबतीमध्ये आता पीक सगळं गेलेलं आहे, नाही आता ते कापणीचा सुद्धा विषय येणार नाही. या बाबतीमध्ये पीक सगळं वाया गेलं असल्यामुळं ते ह्याचा विचार न करता ताबडतोब 100% त्या बाबतीमध्ये नुकसान शेतकऱ्याला कसं मिळेल. आता ते कधी पीक संपल म्हणण्यापेक्षा पिकच शेतामध्ये राहिलेलं नाही. त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्याला शेतकऱ्याला मदत करणार आहे. त्या संज्ञेखाली ते शेतकरी सगळे पीक विमाखाली बसतील सगळे. ऊसाचा काळा हंगाम यंदा लांबू शकतो. 1 तारखेला 1 नोव्हेंबरला 1 नोव्हेंबर आज मी बैठकीला होतो कृषी मंत्री म्हणून, मी पण त्या कमिटीमध्ये आहे. तर मुख्यमंत्र्यांनी साधारणतः 1 नोव्हेंबरला आपण गळीत हंगाम जो पूर्वी गेल्या वर्षी 15 ऑक्टोबरला होता त्याच्याऐवजी 1 नोव्हेंबरला आपण तो हंगाम सुरू करतो. कारण का ऊसामध्ये आज पाणीच आहे शेतामध्ये. एक परत स्पष्ट करा त्या पीक विमा संदर्भामध्ये ही सगळं नुकसान झालं आहे, पीक विमा येतं का आणि येत असेल त्यांना कशी मदत? ह्या बाबतीमध्ये पीक विम्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढंच सांगतो, आता शेवटी ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पीक राहिलेलं नाही तो कापणीच्या मध्ये ते याचा विषयच येत नाही. कारण आपण त्याप्रमाणे तशा सूचना ह्या खाली दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या सर्वांना जास्तीत जास्त त्या सर्वांना भरपाई मिळेल हा आमचा निश्चित प्रकारे प्रयत्न आहे. हे साधारणतः नुकसान भरपाई कधी मिळेल? म्हणजे साधारणतः आता पीकच नाही आहे तर त्याच्या कापणी प्रयोगासाठी 1 महिना वाट पाहायची आता वाट पाहायची गरजच नाही. त्या बाबतीमध्ये आपण लगेच त्याला भरपाईसाठी ही करतोय. कंपन्यांना त्याच्या काही सूचना देत का आपण? आता देतो ना आज सूचना, आजच निर्णय झालेला असतो. पण आपण ह्यांना खाली सांगितलेलं आहे की आपण त्याप्रमाणे सांगितलेलं आहे सूचना. आता पिकच शिल्लक राहील त्यामुळे पीक कापण्याचा विषयच कुठे येतो आता? मामा किमान 6 महिने शेतीमध्ये काहीच पीक घेता येणार नाही. यापुढे 6 महिने शेतकऱ्याच्या जगण्याच्या काही सरकार काही नियोजन करत आहे का? कसं जगू काय करावं? सरकार हे शेतकऱ्यांचे काम करणारे मंत्री हे शेतकरी पुत्रच आहेत, शेतकऱ्याचीच मुलं आहेत. त्यामुळे जे माझ्या शेतकऱ्यांसाठी जे चांगलं करणं गरजेचं आहे किंवा जे शेतकऱ्यांचं हिताचं आहे त्याप्रमाणे सरकार निर्णय घेईल. आणि दुसरं आपल्या माध्यमातून आपल्याला सांगतो की आमच्या जे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी या सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीला त्यांचा स्वतःचा किती दिवसाचा पगार आहे? नाही हो, 1 दिवसाचा. नाही आमच्या सगळ्या आमदारांचा तर तुम्हाला माहिती 1 महिन्याचा पगार. आणि आमच्या सेवकांना आपल्या सगळ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी 1 दिवसाचा पगार हा मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्याप्रमाणे मला पत्र दिलेलं आहे. साधारणतः 6,17,00,000 रुपये 50,000 पगार हा सगळा आहे. आणि त्यामध्ये सगळ्यांनीच आमचे विद्यापीठ कृषी विद्यापीठ असतील, कृषी शिक्षण संशोधन परिषद असेल या सगळ्याच शेतकऱ्यांनी दिलेलं आहे. तर आमच्या सगळ्यांचं 1 दिवसाचं वेतन कृषी विभाग आमचा सगळा देणार आहे. 1 महिन्यात दिले आमचं दिलं. हिंदी में ब्रीफ कर दीजिए कि महाराष्ट्र में इस वक्त क्या परिस्थिति है? जो लगातार बारिश हो रही है उससे कितनी फसल बर्बाद हुई? आपको तो मालूम है कि महाराष्ट्र में तो बारिश मई, जून, जुलाई, अगस्त, अभी सितंबर तो इस तक बहुत अतिवृष्टि हुई. इसके कारण अभी जो विचार किया तो किसानों का 1,50,000 एकड़ उधर उनका नुकसान हुआ है. और इसके सब के जो पंचनामे ये राज्य सरकार के हमारे जो कर्मचारी महसूल के कृषि के उन्होंने सबने किया है. और जल्दी जल्दी जो किसानों का नुकसान हुआ है उनको नुकसान के वास्ते हम जो उनको भरपाई वो हम देंगे. 1 करोड़ हेक्टेयर 1,50,000 एकड़ हेक्टर नो हेक्टर ना एकड़
नाही एकर आम्ही एकरमध्ये सांगतो, आम्हाला सोपं एकर 12 60,000 हेक्टर कर्ज मुक्ति के बारे में राज्य के मुख्यमंत्री, दोनों उप मुख्यमंत्री जल्दी से निर्णय लेंगे। केंद्र की तरफ से कोई प्रस्ताव आप लोगों की तरफ से भेजा गया है क्या? केंद्र से क्या बात? केंद्र से राज्य के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री वो दिल्ली में गए थे, वो प्रधानमंत्री मोदी साहब से मिले, अमित शाह साहब से मिले, और उन्होंने जो महाराष्ट्र में अभी जो अतिवृष्टि हुई इनके बारे में उनको सब बताया, और इनके बारे में जल्दी वो दोनों महाराष्ट्र में किसानों के लिए अच्छे से अच्छी मदद, ज्यादा से ज्यादा मदद करेंगे। कौन कौन से जिले हैं जो सबसे ज्यादा प्रभावित? अभी सबसे ज्यादा जो है जिला है जो पीड़ित है उसमें नांदेड़, अहिल्यानगर, बीड, सोलापुर, जालना, यवतमाळ, धाराशिव, नाशिक, इसे 33 जिल्हे वो पीडित आहे। हाँ, आमच्या सगळ्या पत्रकारांचं अजूनही आम्हाला काही कळत नाहीये की ओला दुष्काळ जाहीर करायला सरकारची अडचण काय? नाही ओला, एक मिनिट, ओला दुष्काळ नाही, ऐका ना, मी म्हणतो ओला दुष्काळ, आज खरं ओला दुष्काळ म्हणण्यापेक्षा आज शेतकऱ्याला मदत करणं गरजेचं आहे। आज शेतकऱ्याला, जो शेतकरी उद्ध्वस्त झालाय, शेतकरी माझा अडचणीत त्याला उभा करणं महत्वाचं आहे। ओला आपण थोडं तो विषय पुढे नेऊ। आज आपण जी काय मदत सरकारच्या वतीनं करता येईल आपण ती पहिली मदत करू, आणि ओला दुष्काळ म्हणण्यापेक्षा जर आपण दुष्काळच म्हटला, ओला दुष्काळ काय सुका दुष्काळ काय, आपली संज्ञा कुठे इथे? आज सुका दुष्काळ, आपल्या सुका दुष्काळ आपण हे करू शकतो। आज सुका दुष्काळच्या धर्तीवरती आज जे आपल्याकडे ओला दुष्काळ, आपण आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे ओला दुष्काळ आहे, सुका धर्तीवरती ज्या सवलती राज्य सरकार शेतकऱ्यांना किंवा इतर ठिकाणी विजेची माफी असेल, विस्तर माफीचे किंवा बाकीचे वस्तू कर्जाची वसुली असेल किंवा शाळेची फी असेल किंवा इतर गोष्टीमध्ये ज्या सवलती आपण सुका दुष्काळ असताना ज्याप्रमाणे देतं त्याचप्रमाणे आपण आता ओला दुष्काळात आज मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केले की आपण दुष्काळाच्या धर्तीवरती ज्या सवलती माझ्या शेतकरी बांधवाला देतं त्या सवलती आपण देण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे आज करतोय। अरे खर्च का जाने दो, अभी शेतकरी को उबा खड़ा करने का अपने को। चलो ओके, धन्यवाद।